नमस्कार. आज 19 जुलै 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. दक्षिण अमेरिका विरुद्ध युरोप विश्वचषक फुटबॉल अंतिम लढतीत मेसीच्या अर्जेंटिनासमोर बलाढ्य स्पेनचे आव्हान. अर्जेंटिना वर्सेस स्पेन या दोघांची फायनल मग पाहूयात या मॅचमध्ये काय होईल. नेक्स्ट आहे पहा, बळजबरीने रुग्णालयात सोनम वांगचुक उपोषण स्थळावरून ताब्यात. नेक्स्ट, डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे निधन. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत गांधीवादी कार्यकर्ते, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, लेखक आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो पहा, पर्सन इन न्यूजमधून महत्त्वाचे पॉईंट आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज, विश्वस्त अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणी तपास व्यापक पद्धतीने आता चालू आहे. ओके, त्यानंतर पुढे, आगमन, हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीने शनिवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ऑर्बिटल क्लास 1 रॉकेट विक्रम-1 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. व पहा, यानुसार आपल्या देशामध्ये प्रायव्हेट स्पेसला एंट्री झालेली आहे. म्हणजे याच्यापूर्वी फक्त गव्हर्नमेंटची इस्रो कार्यरत होती, आता हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस यांनी पण एंट्री केलेली आहे. ओके, व यासोबतच त्यांचं जे पहिलं मिशन होतं ते सक्सेसफुल झालेलं आहे. आगमन असे या मोहिमेचे नाव आहे. उड्डाणादरम्यान या रॉकेटची कामगिरी आणि त्यातील प्रमुख तंत्रज्ञानाची पडताळणी करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. त्यांनी एकाच वेळी पहा, विक्रम-1 नुसार त्यांनी जे सॅटेलाइट किंवा जे काय म्हणू शकता पेलोड्स आहेत ना, ते ऑर्बिटमध्ये नेऊन योग्य पद्धतीने बसवले. त्यासोबतच आगमन, ओके, म्हणजे आम्ही आगमन किंवा खाजगी क्षेत्रामध्ये आता आगमन झालेलं आहे विक्रम-1चं, हे त्यांनी दर्शवून देण्यासाठी या मिशनचं नाव त्यांनी आगमन ठेवलेलं होतं. व ऑर्बिटमध्ये जे सॅटेलाइट्स आहेत ते ठेवण्यासाठी पाहताना विक्रम-1 असं त्याचं नाव दिलेलं होतं. ओके, तर प्लीज हे दोन नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येथून विचारला जाऊ शकतो. व आता या समस्येमुळे म्हणजे पहा, आता अगदीच हे प्रायव्हेट एंटिटी आली हे आपल्यासाठी चांगलंच आहे. ओके, स्पेस सेक्टरमध्ये प्रायव्हेट क्षेत्र पण आलेलं हे बेटर आहे. तो यामुळे पहा कॉम्पिटिशन नक्की होईल. परंतु आता इस्रोची जी सेवा आहे ती BSNL सारखी होऊ नये एवढीच एक नक्की अपेक्षा आहे. त्यानंतर मागच्या काही दिवसांमध्ये एक न्यूज आलेली आहे पहा, की इस्रोचे जे 100पेक्षा जास्त सायंटिस्ट आहेत ना, त्यांनी रिझाईन करत आहेत. व रिझाईन करून ते कुठं जात आहेत, तर अगदीच पहा जे प्रायव्हेट कंपनी आहेत त्यांच्याकडे ते वळत आहेत. ओके, म्हणजे अगदी पूर्वीचे जे अध्यक्ष होते इस्रोचे ते पण प्रायव्हेट कंपनीमध्ये आता त्यांनी ऑब्झर्वर या पदावर आय थिंक कार्यरत आहेत. ओके, आता मला त्यांचं पद माहिती नाही, परंतु अशा न्यूज आलेल्या आहेत. बरोबर, यामुळे काय होत आहे पहा, इस्रो संस्थेकडे जे चांगले वैज्ञानिक होते ना ते आता राहत नाही आहेत. बरोबर, मग इथं सायंटिस्टची जर कमतरता झाली व पहा हे सर्व सायंटिस्ट कुठे गेले, प्रायव्हेट एंटिटीला जर जाऊन मिळाले तर काय होणार आहे, तर इथं घर लागेल. ओके, जे इस्रोने स्वतःचं नाव कमवलेलं होतं किंवा इस्रो जे स्वतः त्या पद्धतीने चांगलं स्टेबल झालेलं होतं ना, आता अगदी प्रायव्हेट क्षेत्र तिथं आल्यानंतर पहा इस्रोमध्ये जर सायंटिस्ट तिथं तशा पद्धतीने नसतील तर नक्कीच हे थोडंसं आपल्यासाठी इस्रोसाठी पण एक धोकादायक घंटी नक्की आहे. कारण ज्या पद्धतीने BSNLचं झालं तसंच जर इस्रोचं झालं तर ते खूप चुकीचं होईल. मग यासाठी पहा इस्रोला आपण त्याच पद्धतीने त्याच ताकदीवर आपल्याला परत एकदा म्हणजे अगदी 100 सायंटिस्ट जरी गेले तरी हरकत नाही, आपण नव्याने ते बांधू शकतो. परंतु पहा मॉरल जर डाऊन झालं तर ते चुकीचं होईल. मग यासाठी इस्रोला परत आपल्याला आसमानामध्ये पाहायचं नक्कीच आहे. ओके, मग पाहूयात इस्रो म्हणजे एक अपेक्षा नक्की आहे की BSNL सारखं ती कंपनी तरी होऊ नये किंवा ते संस्था तरी होऊ नये. ओके, एक नक्कीच इच्छा आहे. त्याच्यानंतर पुढे चला, पहिला खासगी रॉकेटचे प्रक्षेपण आपण हे पाहिलेलं आहे पहा. ओके, त्यानंतर इस्रोकडून आता 7 अंतराळ मोहिमांचे नियोजन करण्यात आलेलं आहे. ही अतिशय चांगली न्यूज आहे. पण गगनयान जी आपली पहिलीचीच मिशन आहे ना 2022 पासून ती रखडलेली आहे. मग त्यावरती जर इस्रोने काम केलं तर नक्कीच आपला पण त्याचं समाधान नक्की भेटणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पुढील बातमी, शालेय बसगाड्यांसाठी सुधारित नियम जारी, अंमलबजावणीसाठी 3 महिन्यांची मुदत. पहा, राज्य शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन शालेय बससाठी नियम 2011 मध्ये सुधारणा करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक नवीन तरतुदी केल्या आहेत. त्यापैकी पहा अगदीच जे भाडेवाढ आहे किंवा प्रवासी भाडे, अगदी विद्यार्थ्यांचं जे भाडे शुल्क वगैरे आहे ना, त्यामध्ये वेळोवेळी जे शाळा आहेत त्यानंतर जे पालक आहेत त्यांच्या तक्रारीचं निवारण करणं आणि अगदीच जास्त भाडे वगैरे तिथं घ्यायचं नाही आहे. मग अगदी त्यामध्ये पहा RTO पण चेकिंग करणार आहे की तुम्ही जास्त भाडं वगैरे घेत नाहीत ना. त्याच्यानंतर बसमध्ये जास्त सुविधा देण्यात येत आहेत. आता अगदी 5वीपर्यंत जर म्हणजे 1ली ते 5वीपर्यंत जर विद्यार्थी या बसने प्रवास करत असतील तर अगदी तिथे महिला
सहाय्यकांची तिथं नियुक्ती करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे, किंवा संस्थेमार्फत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली असेल ना तर त्यांची नियुक्ती बंधनकारक आहे. त्याच्यानंतर त्यांना रजिस्टर बाळगणं गरजेचं आहे. 30 दिवसाचं त्यामध्ये रेकॉर्ड असेल. दर दिवशी म्हणजे किती विद्यार्थी चढत आहेत व किती विद्यार्थी उतरत आहेत यांचा सविस्तर रेकॉर्ड त्यांना तिथं कॅरी करायचा आहे. त्याच्यानंतर पहा, या बसमध्ये इमर्जन्सी बटन, त्यानंतर GPS सर्व्हिस, त्याच्यानंतर CCTV असणं खूप गरजेचे त्यांनी सांगितलेले आहेत. ओके, व ती जे CCTV आहेत ना त्यामध्ये 30 दिवसाची फुटेज असेल व ती अगदी डायरेक्टली पालकांना पाहता यावी अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पालकांसाठी ते ॲक्सेसिबल करून देण्यात यावं असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर GPS सुविधा या बसेसमध्ये असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. ओके, तर हे अधिनियम किंवा हे जे नियम आहेत सध्याला आता बनवण्यात आलेले ते अतिशय बेस्ट आहेत. त्यानंतर पुढील बातमी, SIR बाबत राजकीय पक्षांत नसता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नाराजी. ठीक आहे, बाकी स्किप करू शकतो. नेक्स्ट पहा, आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट, त्यानंतर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म 370ला पुरस्कार मिळवून देण्यात येत आहे. म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची ही घोषणा आहे. नेक्स्ट पहा, सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन आणि मामुती यांना देण्यात आलेला आहे यावर्षीचा अवॉर्ड. नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामी गौतम. ओके, तर हे नावं थोडंसं लक्षात ठेवायचे आहेत. याची जी लिस्ट आहे ना ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. आता अगदी कंबाईन परीक्षा किंवा सर्व सेवा परीक्षांसाठी हे महत्त्वाचं आहे. UPSCसाठी तेवढंसं महत्त्वाचं नाही आहे, पण अगदीच जर प्रीसाठी म्हटलात तुम्ही तर MPSCच्या प्रीसाठी वगैरे हे महत्त्वाचं ठरणार आहे. तर प्लीज यांना थोडंसं तुम्हाला वारंवार वाचत जायचं आहे. ओके, पर्सनली न्यूजमध्ये पण येऊ शकतात ही बातमी. नेक्स्ट आहे पहा, निवडणूक आयोगाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, पण ही पण बातमी आपण पूर्वीच पाहिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो, काही नाही आहे. ओके, म्हणजे हे लॅपटॉप खूपच हँग करत आहे, आपण पूर्वीवरती शिफ्ट होणं गरजेचं आहे असं मला दिसत आहे. ओके, नेक्स्ट पहा, आजचंच द हिंदू आहे. पोलिसांनी वांगचुक यांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे बळजबरी पद्धतीने. नेक्स्ट आहे, इंडियाज फर्स्ट प्रायव्हेटली मेड ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 प्लेसेस पेलोड्स इनटू ऑर्बिट. ओके, पेलोड्स जे होते किंवा जे सॅटेलाइट्स आहेत ना ते त्यांनी ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेले आहेत. व त्यामध्ये पहा कोणते कोणते पेलोड होते. एम्ब्रॅस कन्झर्व बाय स्पेस, त्यानंतर सोलार सॅटेलाइट बाय ग्राफा स्पेस, स्कोपा सॅटेलाइट बाय स्कायमोट एरोस्पेस. ओके, ही 3 सॅटेलाइट त्यांनी ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेली आहेत. हे बेस्ट न्यूज आहे पहा प्रायव्हेट सेक्टरसाठी. परंतु यामध्ये इस्रोचं महत्त्व कमी होऊ नये एक एवढीच अपेक्षा, कारण आपण BSNLचं पतन पाहिलेलं आहे. BSNL असू द्या किंवा MTNL तर पूर्णतः पहा बंद पडून BSNL मध्ये मर्ज करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने एक अपेक्षा आपण नक्की तिथे करू शकतो. बाकी नक्कीच त्यांना शुभेच्छा आहेत. नेक्स्ट पहा, आर्टिकल 370 हे मूवी बेस्ट ठरलेली आहे. त्याच्यानंतर पहा, अगदीच महत्त्वाच्या बातम्या नाही आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट अतिशय महत्त्वाची बातमी पहा, ही सुटून राहिली होती आपल्याकडून. बिर्ला अप्रूव्स 6 सेना UBT MPs मर्जर विथ शिवसेना. ओके, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटातील जे 6 खासदार होते त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये ओम बिर्ला यांनी यस म्हटलेलं आहे व त्यांना मर्जर यशस्वी झालेलं आहे. ओके, मग आता पाहूयात ही परत केस जाणार आहे पहा सुप्रीम कोर्टामध्ये, कारण उद्धव ठाकरे यांच्या गटाने पहा व्हीप बजावून देखील हे 6 खासदार उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे उभाटा गटाने ऑलरेडी ओम बिर्ला यांच्याकडे पाचारण केलं होतं की सर यांना तुम्ही परमिशन देऊ नका किंवा यांना तुम्ही डिसमिस करून टाका असं त्यांची अपील होती. परंतु त्या अपीलला त्यांनी अगदीच बाजूलाच ठेवलेलं आहे व यांचं मर्जर जे आहे ते सक्सेसफुल केलेलं आहे ओम बिर्ला यांनी. त्यामुळे पहा ही केस परत एकदा सुप्रीम कोर्टमध्ये नक्की जाणार आहे. ओके, पाहूयात तेव्हा. बाकी पहा सगळं जे दुसरे मोठे आर्टिकल आहेत ना ते तर आपल्यासाठी गरजेचे नाहीत. कुठे गेला तो, हे पहा तुम्ही, हे लॅपटॉप खूपच हँग करत आहे. तर पहा, व्हॉट आर द गेन्स फ्रॉम द इंडिया UK ट्रेड डील, हे आपण लास्ट वीकमध्ये पाहिलेलं आहे ऑलरेडी. तुम्हाला त्याचं आर्टिकल पण मी दिलेलं होतं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, पण तुम्ही ते पाहू शकता. ओके, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. नेक्स्ट पहा, सेमिकॉन 2.0, हे पण आर्टिकल आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. आठवत असेल तुम्हाला पहा की मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगला परत एकदा आपण चालना देणार आहोत आपल्या देशामध्ये. ओके, तर हे दोन्ही आर्टिकल याच्या पूर्वीच झालेले. याच आठवड्याचे वृत्तपत्र विश्लेषणमध्ये जर तुम्ही रेग्युलर असाल तर ते तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. ओके, तर आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर सांगू शकता. धन्यवाद.